श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. जीवनामध्ये अनेकदा निराशा येते, संकट येतात, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुमचे मन डगमगते तेव्हा फक्त एकच नाव आठवा, श्री स्वामी समर्थ. कारण स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक शब्द नाही, तर हा प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याचा मंत्र आहे. आज आपण स्वामींच्या कृपेची आणि आशीर्वादाची एक छोटीशी गोष्ट पाहणार आहोत, जी तुमच्या श्रद्धेला अधिक बळ देईल. श्रद्धेची ताकद. ही गोष्ट आहे एका गरीब भक्ताची, ज्याचे नाव विठ्ठल होते. विठ्ठल हा अतिशय साधा आणि सरळ स्वभावाचा होता, पण त्याची स्वामींवरची श्रद्धा डोंगरा एवढी मोठी होती. त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी तो लाकडं तोडून गावात विकायचा. एके दिवशी विठ्ठल लाकडं तोडण्यासाठी घनदाट जंगलात गेला. जाताना त्याला एक तीव्र वेदना जाणवली. पाहिलं तर त्याच्या पायामध्ये एक मोठा काटा घुसला होता. विठ्ठलाने तो काटा काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो तुटूनच आतमध्ये राहिला. काही वेळाने त्याच्या पायाला सूज आली आणि त्याला चालणेही कठीण झाले. जंगलामध्ये मदतीसाठी कोणीच नव्हते, परंतु विठ्ठल घाबरला नाही. तो एका झाडाखाली बसला आणि त्याने दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ असा धावा सुरू केला. त्याची श्रद्धा इतकी प्रबळ होती की डोळे मिटून तो फक्त स्वामींच्याच मूर्तीचे ध्यान करत होता. तो काही वेळ तसाच बसला. अचानक त्याला जाणवले की त्याच्या पायाला कोणीतरी स्पर्श करत आहे. विठ्ठलने डोळे उघडले. समोर त्याला भगवे वस्त्र परिधान केलेले तेजस्वी मुद्रेचे एक वृद्ध व्यक्ती दिसले. ते वृद्ध व्यक्ती प्रेमाने म्हणाले, बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या श्रद्धेमुळे आलो आहे. वृद्धांनी लगेच विठ्ठलाच्या पायाकडे पाहिले. आपल्या झोळीतून भस्म काढले आणि ते पायाच्या दुखऱ्या भागावर लावले. आणि चमत्कार, विठ्ठलाच्या पायातील वेदना एका क्षणामध्ये थांबली. सूज कमी झाली आणि काटा आपोआप बाहेर आला. विठ्ठलाने कृतज्ञतेने त्या वृद्ध व्यक्तीच्या पायावर डोके ठेवले, पण त्याने वर पाहिले तोपर्यंत तिथे कोणीच नव्हते. आता मात्र विठ्ठलला खात्री पटली की साक्षात त्याचे स्वामीच त्याला मदत करण्यासाठी आले होते. त्याने लाकडाची मोळी उचलली आणि आनंदाने गावात परतला. त्या दिवसापासून त्याची श्रद्धा आणखीनच दृढ झाली. या गोष्टीतून आपल्याला काय समजते मित्रांनो? तुमची श्रद्धा जर खरी असेल तर स्वामी महाराज कोणत्याही रूपात येऊन तुमच्या मदतीला धावतातच. होय मित्रांनो, श्रद्धेमध्ये खूप मोठी ताकद असते. आपली अडचण कितीही मोठी असो, स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. त्यांची सेवा, त्यांचे नामस्मरण कधीही सोडू नका. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वामींची कृपा या दोन गोष्टी तुम्हाला जीवनात यशस्वी करतीलच. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टीच आकर्षित होतील. कारण स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहेत. चला सोबत म्हणूया, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.